नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दुखनमध्ये. आज आपल्यासोबत आहेत ज्यांच्या आयुष्याचे लागलेत घोडे असे सुमित बनसोडे. दादा लागलेत रे, लागलेत, माहितीये मला. मान्य करावं. मान्य करावं. उदित नारायण यांचे कवी स्वरूप दीपक केदार. सर 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 धन्यवाद. सर जरा सर. अरे. सर सर सर. मराठी बोलणारा सुमित जय. काय अडचण आहे याला? ठीक आहे ठीक आहे. बोलत ठीक आहे, असेल. ठीक आहे. आणि अर्थात मी यशवंत दिडवाग. दुःखाचं मूळ कारण म्हणजे आपले पाहुणे. खरं यावरती आजचा एपिसोड आहे. तर मी सुमित बनसोडेला विनंती करतो की नक्की त्याच्या आयुष्याचे घोडे का लागलेत हे जरा आम्हाला चारोळीमधून सांगावे. नक्की नक्की यशवंत. तर ऐका, कुकू चुकू करणारा कोंबडा परत एकदा कुकू चुकू करणारा कोंबडा असतो. हा, मुसू मुसू रडणारा शेंबडा असतो. असतो कुकू चुकू करणारा कोंबडा असतो. मुसू मुसू रडणारा शेंबडा असतो. छाती ठोकून सांगतो प्रत्येक घरी. अच्छा, एक तरी नातेवाईक सगळ्यात चोपडा असतो. खरं बोललाय. अगदी 100% खरं बोललाय. अरे विषय चोंबड्या नातेवाईकांनंतर पुढे नंबर लागतो तो आयुष्याची अपडेट मागणाऱ्या नातेवाईकांचा. अरे त्यावर मी चारोळी लिहिलेल्या अर्ज करतो. नक्की नक्की. इर्षाद. पाळणा हलवा बोलत होते पाहुणे सारे. वाईट. पाळणा हलवा बोलत होते पाहुणे सारे. बिछाने रोज सुशीने भरतायत. कुठे गेले पाहुणे सारे. ते गेले. कळकळीची एक विनंती करतो सगळ्या जोडप्यांना. नंतर तुम्ही घुबाड बनता. झोपून असतात पाहुणे सारे. झोपून असतात पाहुणे सारे. या शेरमुळे मला एक कविता आठवली. एक मोठे कवी आहेत, लक्ष द्या, की पुल आउट गेम माझा स्ट्रॉंग आहे, ओके. हा भ्रम तुम्ही पाहू नका. पुल आउट गेम माझा स्ट्रॉंग आहे, हा भ्रम तुम्ही पाहू नका. ब्रँड तुम्ही कुठलाही वापरा, निरोध मात्र टाळू नका. आमच्याकडे विरोध आहे रे. पण निरोधला विरोध, हा ना, मग काय होत नाही. मॉनिटर झालं. खरंय एक दादा एकच जोक करतो, चांगला करता. या झोप उडवणाऱ्या शेर नंतर मी दीपकला विनंती करतो की त्याच्या एखाद्या आवडत्या म्हणजे समजून जा नातेवाईकाला चारोळीमध्ये घालून आमच्या समोर सादर करावं. दारू पितो त्याला बेवडा म्हणतात. म्हणणारच. बरोबर आहे. दारू पितो त्याला बेवडा म्हणतात. पिवळ्या फुलाला केवडा म्हणतात. केवढा जेवढा आहे तेवढा. बर. दारू पितो त्याला बेवडा म्हणतात. पिवळ्या फुलाला केवडा म्हणतात. हरामखोर आहे माझा काका. माझं पण असेल हरामखोर आहे माझा काका. आमच्याकडे सर्व त्याला अण्णा म्हणतात. आवडलंय अण्णा म्हणतात. आवडलंय. वा दादा वा. दुसरा चांगला joke मारला तू. बेवडा आणि केवडा याला लवकर यमक सुचलेलं नाहीये. दिसून आलं का अरे Maybe जमेल त्याला. हो, जमेल. या नातेवाईकांच्या लाईन मध्ये मला असं वाटतं सुमितरावांनी सुद्धा एक चारोळीची पाकळी आमच्या समोर सादर करावी. प्लीज सुमितराव. अंगणामध्ये बसलो होतो. अंगणामध्येच बर. अंगणामध्ये बसलो होतो, हाक मारली आजीने. ठीक आहे. अंगणामध्ये बसलो होतो, हाक मारली आजीने. मोठा झाला का रे शिंच्या, हाक मारली आजीने. आजी डेंजर आहे. लईच. अंगणामध्ये बसलो होतो, हाक मारली आजीने. मोठा झाला का रे शिंच्या, हाक मारली आजीने. धडकन उठलो, हातभर फाटली, घाबरलो मी. धडकन उठलो, हातभर फाटली, घाबरलो मी. आजी जाऊन आठवडा झाला. तर प्रत्येक नातेवाईकाने आमची, मग आम्ही त्यांची. आणि हा एपिसोड म्हणून मी विनंती करतो की तुम्ही अख्ख्या फॅमिली सोबत बघा आणि तुमच्या चोमड्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण दुखन
वाटल्याने कमी होतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. बघत राहा दुखन. नमस्कार. नमस्कार. होतो तो चिडगुडू म्हणतात लोक कबड्डीला. बोनस +1 पॉइंट. यो मुंबा. मार बोंबा. होतो तू चिडगुडू म्हणतात लोक कबड्डीला. बटन तुटलं टेन्शन नाही, लाव नाडी चड्डीला. हा दादा वा. दादाकडे उपाय आहेत. होतो तू चिडगुडू म्हणतात लोक कबड्डीला. बटन तुटलं टेन्शन नाही, लाव नाडी चड्डीला. पंजाबी जावई मागतो हुंडा त्याच्या युनिक स्टाईल मध्ये. वा, 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 वा. पंजाबी जावई मागतो हुंडा त्याच्या युनिक स्टाईल मध्ये. मिशा पिळत म्हणतो कसा, गड्डी लाव बाई गड्डी. सगळं होय.